शनिवारी जिल्हा नेहरू स्टेडियम येथील वसतिगृहात सीबीटी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली। एका संस्थेअंतर्गत प्रोबिटी इन्फोटेक दिल्लीच्या कंपनीने परीक्षा आयोजित केली होती। चंद्रपूर कोऑपरेटिव्ह बँकेतील पदांसाठी सकाळी 10 ते 12 या वेळेत ऑनलाईन परीक्षा घेण्यास सुरुवात झाली। काही वेळाने विद्यार्थ्यांनी सोडवलेले ऑप्शन चेक केले असता ऑप्शन बदलल्याचं त्यांच्या लक्षात आलं। यामध्ये घोळ असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेअंतर्गत कनिष्ठ लिपिक आणि शिपाई पदासाठी घेण्यात आलेल्या भरतीमध्ये घोळ असल्याचा आरोप परीक्षार्थींनी केला आहे। अमरावती जिल्हा स्टेडियम येथील प्रोबिलिटी इन्फोटेक या केंद्रावर हा गैरप्रकार झाला असून सदर प्रकरणी सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे। या संदर्भात विद्यार्थ्यांनी प्रहारच्या पदाधिकाऱ्यांकडे धाव घेतली। त्यांनी विद्यार्थ्यांची बाजू मांडली आहे। काय प्रकार काय घडला? काय प्रकरण सर, सकाळी पहिल्या शिफ्टमध्ये एक्झाम होती आमची 10 ते 12 चंद्रपूर डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकची। पहिल्या शिफ्टमध्ये सर एकही PC व्यवस्थित चालत नव्हती। परत एकही माऊस जो आहे ना, माऊस पण चालत नव्हता। एक्झाममध्ये सर पुरा गोळ वाटला आहे मला। याने सगळे जे इन्व्हिजिलेटर आहे ना, त्यांच्याकडे मोबाईल इकडे तिकडे मॅसेज येणं चालू, काही व्यवस्थित मॅनेजमेंट नव्हती। परत एक्झाम चालू झाल्यानंतर 5 ते 10 मिनटानंतर सगळे क्वेश्चन सर, जे क्वेश्चन आपण क्लिक करत आहे त्या क्वेश्चनचं प्रिव्हियसमध्ये वापस रिटर्न आल्यावर ते ऑप्शन चेंज होत होते सर। टोटल मुलांची असंच गत होती तिथे। सेंटर कोणतं होतं? इन्फोटेक, प्रोबॅबिलिटी इन्फोटेक सेंटर होतं ग्राउंडमध्ये सर। ऑनलाईन एक्झाम होती? ऑनलाईन एक्झाम होती आमची सर। एक्झाम पहिली शिफ्ट कॅन्सल केल्यानंतर सेकंड शिफ्ट स्टार्ट केली सर त्यांनी। मग आमची कॅन्सल केली तर सेकंड कशी काही घेऊ शकतात ते? सेकंड पण एक्झाम त्यांनी कंडक्ट केली आणि आमच्या पहिल्या जे शिफ्टवाले एक्झाम मुलं आहे त्या मुलांना सगळ्यांना सांगितलं तुम्ही सगळे ग्राउंड खाली करा, तुम्ही बाहेर जा आणि सेकंड शिफ्टवाल्या मुलांची एक्झाम घेतो आम्ही, असं जर डायरेक्ट सर खूप उद्धट बोलत होते सर। ते एक्झाम घेणारी जे कमिटी होती ना, इन्व्हिजिलेटर, खूप उद्धट, इंग्लिश नाही तर हिंदीमध्ये बोला, मराठी नाही जमणार, खूप काही बोलले सर ते असं। आता आम्ही काही नाविलाज काही बोलू नाही शकलो सर। आम्ही एक्झामला आलो होतो ना, स्टुडंट आहे म्हणून। बस सर। काय मागणी काय आता? मग आता आमची मागणी एवढीच आहे सर की एक्झाम ही कंपनी बदलून दुसरी कंपनी थ्रू एक्झाम घेण्यात यावी। एक्झाममध्ये सर फ्रॉड झाला म्हणून बरंच काही चालू आहे सर चर्चा। काही 30-30 लाख रुपयामध्ये एक ज्युनियर असिस्टंटचे मॅनेजमेंट झाले आहे। डबल 15-15 लाखमध्ये पिऊनची सुद्धा जागा दिल्यात आहे सर। असं DCC बँकमध्ये होत असेल तर सर्वसाधारण स्टुडंट कसे करणार सर? परिस्थितीमध्ये येऊनसुद्धा आमची एक्झाम इथं आल्यावर डायरेक्ट कॅन्सल करतात ते 2 मिनिटामध्ये। असं होऊ शकते का सर? आज काही विद्यार्थी प्रोब्रोलिक इन्फोटेक या सेंटरवर काही विद्यार्थी पेपर देण्याकरता आले होते। तिथं जिल्हा मध्यवर्तीय बँकेचे लिपिक आणि कनिष्ठ लिपिक आणि शिपायाचे पेपर होते। पण विद्यार्थी जसे पेपरला बसले तिचे माऊस काम करत नव्हते अजिबात आणि तिथं पूर्ण घोळ चालू होता। त्यांच्या तो घोळ लक्षात आल्याबरोबर त्यांनी जो तिथं त्यांनी माहिती दिली। माहिती दिल्याबरोबर त्यांच्यावर तिचे जे परिरक्षक होते त्यांचे खवल्ले गरम केले आणि तुमचा पेपर रद्द झाला आहे असं म्हणून त्यांना बाहेर काढलं। त्यांना बाहेर काढल्याबरोबर तो जो घोळ झाला त्यांनी ते प्रहारशी संपर्क साधला। ते आमच्याजवळ आले। आमच्याजवळ आल्याबरोबर आम्ही संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलो। कार्यालय बंद असल्याकारणानं भटकर साहेबांशी आम्ही बोललो। त्यांनी तहसीलदार साहेबांना पाठवलं। आम्ही त्वरित त्यांना ही मागणी दिली की तिथं पेपर जो चालू आहे दुसरा शिफ्ट जे घेणार आहे ते रद्द करा आणि हे जे सर्व घोळ झाला आहे या तत्काळ याच्यात हे थांबून याची सखोल चौकशी करा। जे आरोपी आहेत त्यांना गुन्हेगार बनून यांना कडक शिक्षा झाली पाहिजे। यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी आलो आहे। आता नोकरी लागणार या आशेवर रात्रंदिवस अभ्यास करून पैसे खर्च करून दूरदूरून परीक्षा देण्यासाठी येणाऱ्या शिक्षित बेरोजगार विद्यार्थ्यांसोबत असा ऑनलाईन परीक्षेत घोळ होत असेल आणि त्यांना न्याय मिळत नसेल तर याला जबाबदार कोण? असे प्रकार घडत असतील तर त्यांचा व्यवस्थेवर विश्वास राहील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे। पोलीस सतत ताणतणावात काम करतात। कोणताही सण उत्सव असो तो निर्विघ्न पार पाडण्याची जबाबदारी पोलिसांची असते। आपलं कुटुंब, आपला आनंद बाजूला ठेवून ऊन थंडी पावसात आपलं कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांच्या खिलाडू वृत्तीला वाव देण्यासाठी अमरावती ग्रामीण पोलीस क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं। यंदाचा जनरल चॅम्पियनशिप अमरावती शहर पोलिसांनी पटकावली आहे। अमरावती ग्रामीण पोलीस विभागाच्या क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या। या स्पर्धांमध्ये 5 जिल्ह्यातील 768 पोलीस खेळाडूंनी विविध खेळात सहभाग घेतला। यंदाचा जनरल चॅम्पियनशिप अमरावती शहर पोलिसांनी जिंकलाय। 15 ते 19 दरम्यान हा क्रीडा महोत्सव घेण्यात आला। या क्रीडा महोत्सवाची बक्षीस समारंभाने सांगता झाली।
अमरावती ग्रामीण पोलीस विभागातील 163 खेळाडू यामध्ये सहभागी झाले होते. 20 डिसेंबरच्या सायंकाळी जोग स्टेडियम येथे शानदार बक्षीस वितरण समारंभाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात नृत्य, मल्लखांबचं सादरीकरण करण्यात आलं. विजेत्या टीमला मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. जिल्हाधिकारी सौरभ कटियार, SP विशाल आनंदसह वरिष्ठ पोलीस अधिकारी विरुद्ध पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यात रस्सीखेचीचा मैत्रीपूर्ण सामना रंगला. बक्षीस वितरण कार्यक्रमाला अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद, शहर पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, अमरावती SRPF कमांडंट तसंच 5 जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यासह शेकडो पोलीस बांधव उपस्थित होते. आरोग्य अबाधित राहावं यासाठी खेळ आवश्यक आहे, मात्र पोलिसांच्या धकाधकीच्या जीवनात अन्य कोणत्याही गोष्टीला वाव नसतो. त्यासाठी आवर्जून क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येतात, जेणेकरून पोलिसांच्या क्रीडा गुणांना वाव मिळेल व वातावरणात बदल होईल. नागरिकांच्या जीवित व वित्ताचे रक्षण करणाऱ्या पोलिसांसाठी ते आवश्यक आहे. संत गाडगेबाबांनी स्वच्छतेचा संदेश स्वतःच्या आचरणातून दिला. अति खराटा घेऊन परिसराची स्वच्छता ते करत. भूतदया, परोपकार, भुकेल्यांना अन्न असे संदेश संत गाडगेबाबांनी दिलेत. त्यांनी दिलेल्या संदेशाचं आचरण करून संत गाडगेबाबांना पुण्यतिथी निमित्त नमन करण्यात आलं. बडनेरा येथे कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी महोत्सव स्वच्छता मोहीम राबवून विविध ठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली. बडनेरा येथील SL ITI महाविद्यालयाकडून संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. स्वच्छता अभियान राबवून महाविद्यालयाने पुण्यतिथी साजरी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून बडनेरा पोलीस स्टेशनमध्ये स्वच्छता रॅलीची सांगता करण्यात आली. या प्रसंगी SL महाविद्यालयाचे अध्यक्ष लांडे, प्राचार्य भूषण दहीकर, प्राध्यापक अमोल मिल्खे यांच्यासह प्राध्यापक वर्ग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण तसंच मनपाचे स्वच्छता विभाग कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. राजेश्वरी विद्यालयात कर्मयोगी संत गाडगेबाबांच्या पुण्यतिथी निमित्त विद्यार्थ्यांनी स्वच्छता दिंडी काढली. विद्यार्थी प्रभात साठवणे याने संत गाडगेबाबांची वेशभूषा घेऊन कीर्तन सादर केलं. मुख्याध्यापिका निर्जा खिरवडकर, उपमुख्याध्यापक सत्येंद्र राघोरते यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाच्या अध्यक्ष पर्यवेक्षिका नीता गहरवाल तर प्रमुख अतिथी म्हणून मनीषा राऊत, प्रमुख वक्ते सुधीर पांडे यावेळी उपस्थित होते. संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. ज्येष्ठ शिक्षक संदीप आंबेडकर, मोहन खानंदे, रामजी राठोड, कृपा लाडोले, लखन रघुवंशी यांच्या संकल्पनेतून टाळ, मृदंग, झेंडे, पताका घेऊन वारकरी दिंडी काढून स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. या कार्यक्रमाला विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. समाज सुधारणेसाठी स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून संत गाडगेबाबांनी आपलं आयुष्य वेचलं. अंगावर ठिगळ्या लावलेलं वस्त्र, पाणी पिण्यासाठी हातात गाडगं अशी निस्पृह ही मूर्ती होती. डेबूजी नाव होतं, परंतु हातात सतत गाडगं असल्यानं गाडगेबाबा हे नाव पडलं. अमरावती ही संत गाडगेबाबांची कर्मभूमी आहे. गाडगेबाबांच्या नावाने शासन स्वच्छता अभियान राबवतंय. संत गाडगेबाबांना शतशत नमन. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कायम करण्याच्या मागणीसाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं. भारतीय स्टेट बँक मुख्य शाखा अचलपूर इथे 1996 ते 2003 या 7 वर्षात कंत्राटी पद्धतीने तिघांनी मदतनीस म्हणून काम केलं. 240 दिवस काम केलेल्या कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा प्रावधान आहे, परंतु या तिघांना कायम न केल्याने त्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. अचलपूर येथील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत 7 वर्षांहून अधिक दिवस काम करणाऱ्या अरुण चंदूप्रसाद दीक्षित, सुनील पांडुरंग आठोले व राजेश बळीराम आके या तिघांनी अस्थायी कर्मचारी म्हणून काम केलं. या तिघांनाही नोटीस न देता कामावरून काढून टाकण्यात आलंय. या विरोधात त्यांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं. या तिघांजवळ बँकेत काम केल्याचं प्रमाणपत्रही आहे. 240 दिवस काम केल्यास कायम नोकरी देण्याचं प्रावधान आहे. असं असतानाही त्यांना कामावरून कमी करण्यात आलं. न्याय न मिळाल्यास कुटुंबासह उपोषणाचा इशारा या 3 कर्मचाऱ्यांनी दिला आहे. बँकेत कायम केलं जाईल या आशेनं हे कर्मचारी काम करत होते, परंतु कोणतीही सूचना न देता त्यांना कामावरून काढण्यात आलं. आज त्यांचं वयही वाढलं आहे. वय निघून गेल्यानंतर आता या तिघांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालाय. SBI कार्यालय के सामने अस्थायी कर्मियों का एक दिवसीय लाक्षणिक उपोषण यहाँ पे चालू है.
हम यहाँ पे जानना चाहेंगे कि ये एक दिवसीय लाक्षणिक उपोषण किस बारे में चल रहा है। यहाँ पे हमारे पास राजेश भाई मौजूद है। राजेश भैया, ये जो उपोषण चल रहा है एक दिवसीय, ये इसके बारे में थोड़ी जानकारी दीजिए। हम यहाँ पर जो है अस्थायी कर्मचारी के रूप में 1996 से लेके तो 2003 से भी ज़्यादा हमने लगातार यहाँ पे काम किए हैं और बैंक में नियम के हिसाब से 240 दिन से भी ज़्यादा हमारे सबके काम भरे हुए हैं, दिन भरे हुए हैं। और इन्होंने हमारे पास में इनके प्रमाण पत्र भी है जो हमको इन्होंने बैंक के थ्रू दिए कि इन्होंने लगातार बैंक में काम कर चुके करके। और उसके बाद में इन्होंने हमको आश्वासन पे ये रखे कि तुम्हारा यहाँ परमानेंट हो जाएगा करके, लेकिन हम और अचानक हमको काम पे से बंद कर दिए। इसके बाद में हमारी भूखमरी की परिस्थिति हो गई थी और हम सब बेरोजगार है अभी फिलहाल। और हमने बैंक में इसके पहले भी 17 में भी एक बार और निवेदन दिए थे कि हमारे बारे में कुछ विचार करो। इसके बारे में कभी आज तक कोई कार्रवाई नहीं हुई, इसलिए हम एक दिन के लिए उपोषण पे यहाँ बैठे हैं। अगर इसके बारे में अगर एक महीने में कोई ये कार्रवाई नहीं करते हैं तो हम आमरण उपोषण का हमने निर्णय लिया है। अरुण भैया दीक्षित भी यहाँ पे उपोषण पे बैठे हैं। अरुण भैया, आपकी क्या मांगनी है SBI से? हमारी मांगनी है कि जो हमारे ऊपर अन्याय हुआ उसको न्याय किया जाए और समानता से जैसा हमको न्याय के रूप में स्थायी नौकरी दी जाए और हमारे अधिकारों का हमको हमारा अधिकार मिले, बस हमारा यही बोलना है। आपकी क्या मांगनी है? आप भी उपोषण पे बैठे हैं। हमारी मांगनी ये है कि उनके ऊपर जो अन्याय हुआ है, अन्याय हो रहा है, इसके खिलाफ हम भी खड़े हुए इनका साथ देने के लिए। आपकी क्या मांगनी है? आपने कहाँ पे ड्यूटी किए थे? हम अचलपुर कृषि विकास शाखा में करे वाले हैं। कितने साल ड्यूटी किया आपने? 1986 से काम कर रहे हैं। कितने साल ड्यूटी किया आपने? 30 साल हमने काम किया। अच्छा, 32 साल करने के बाद में भी आपको स्थायी नौकरी नहीं दी है और अचानक नौकरी से निकाल दिए। तो ऐसा SBI की तरफ से अस्थायी कर्मचारियों के ऊपर अन्याय किया गया है। तो आपकी मांग ये है कि SBI प्रशासन ने आप जो अस्थायी कर्मचारी है उनको न्याय देकर स्थायी तौर पर डिपार्टमेंट में नौकरी पे लेना चाहिए। इस मांगनी के लिए आप एक दिवसीय लाक्षणिक उपोषण पे बैठे हैं। अगर आपकी मांगे पूरी नहीं हुई तो आप आमरण उपोषण करेंगे। अच्छा, ऐसी आपकी मांगनी है। तो आप देख सकते हैं यहाँ पे ये SBI में काम कर चुके अस्थायी कर्मचारी हैं जिन्होंने कई सालों तक SBI के बैंक में अपनी सेवाएं, अपनी ड्यूटी दी थी और इन्हें भरोसा दिया गया था कि अस्थायी कर्मचारियों को स्थायी तौर पे सेवा में लेंगे, लेकिन अचानक इनको नौकरी से निकाल दिया गया और एक प्रकार से अन्याय यहाँ पे स्टेट बैंक ऑफ इंडिया की ओर से इन अस्थायी कर्मचारियों पे किया गया है, जिसकी वजह से इनके ऊपर बेरोजगारी की और भूखमरी की नौबत आ गई है। इसके लिए एक दिवसीय लाक्षणिक उपोषण स्टेट बैंक ऑफ इंडिया शाखा अचलपुर के सामने यहाँ पे चालू है। अब इन्होंने अपनी मांगनी ऊपर तक पहुँचा दी है। आगे अब SBI प्रशासन डिपार्टमेंट इनके बारे में क्या निर्णय लेता है इसकी जानकारी आगे आने वाले समय में मिलेंगी। अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील बुंदेलपुरा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर अज्ञात समाजकंटकांनी मोठमोठे त्रिशूल रोवलेत। शनिवारी सकाळी बौद्ध समाजाच्या नागरिकांना ही घटना दिसली। येथे नागरिकांनी प्रचंड गर्दी केली, तणाव पसरला। पोलिसांनी येथे चोख बंदोबस्त लावलाय। तेथील एका भीमसैनिकाने सिटी न्यूजला ही माहिती दिली आहे। याची तात्काळ चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे। आमदार रवी राणा यांना भेटून अचलपूर येथील घटनेची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे। अचलपूरच्या बुंदेलपूर भागात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अज्ञात व्यक्तींनी मोठमोठे त्रिशूल रोवले। शनिवारी सकाळी ही घटना निदर्शनास येताच नागरिकांनी येथे एकच गर्दी केली, तणाव पसरला। पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त लावून परिस्थिती सांभाळली। या प्रकरणी पोलिसांनी 20 जणांना ताब्यात घेतलंय। बुंदेलपुरा येथे राहणारी मेघा भारत गौर नामक महिलेच्या तक्रारीवरून लता वानखडे व आणखी 11 जणांविरोधात तर अनिता रवी वानखडेंच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। अचलपूर पोलीस या घटनेचा तपास करत आहेत। येथे दगडफेक करण्यात आली। पुतळ्याच्या परिसरात दगड पसरलेले दिसून येत आहेत। या घटनेची माहिती मिळताच अचलपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी शुभम कुमार, अचलपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी धीरज गोहाड, ठाणेदार म्हात्रे आपल्या दलबलासह पोहोचले। त्यांनी परिस्थिती सांभाळून अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं। या संदर्भात आमदार रवी राणा यांनी दखल घेतली व कडक कारवाईची मागणी त्यांनी केली आहे। जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थानं सगळ्यांच्या हृदयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे आणि सगळ्यांनीच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव असू द्या
की कुठल्याही कार्याबद्दल सगळ्यांनी आदर आणि सन्मान ठेवला पाहिजे. परभणीला झालेल्या घटनेचा सुद्धा मी निषेध केला होता. ज्याप्रमाणे संविधानाचा परभणीमध्ये त्या ठिकाणी संविधानाच्या विरोधामध्ये किंवा संविधानाची विटंबना ज्यांनी केली त्यांचा पूर्णपणे आम्ही निषेध केला आणि त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ही मागणीसुद्धा राज्याच्या गृहमंत्र्यांना विनंती केली होती. त्यांनी कडक कारवाई त्या ठिकाणी परभणीमध्ये संविधानाचं त्यांनी उल्लंघन केलं त्यांच्यावर कारवाईसुद्धा केली गृहमंत्र्यांनी. दर्यापूरमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर ज्यांनीसुद्धा गोटमार केली असेल त्यांच्यावर जिल्ह्याच्या SP-नी तिथल्या PI-नी कडक कारवाई केली पाहिजे. अशा आरोपींना जशाच तशा पद्धतीचं उत्तर दिलं पाहिजे. कारण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे, सगळ्यांचे दैवत आहे. मग अशा प्रकारचं कोणी खपून घेणार नाही. त्याबद्दल मला असं वाटते की गृहमंत्र्यांच्या माध्यमातून सुद्धा सूचना केलेल्या आहे पोलीस विभागाला आणि कडकच्या कडक कारवाई त्यांच्यावर होणार. गेल्या काही दिवसांपासून डॉक्टर आंबेडकरांविषयी वादग्रस्त विधानं केल्याच्या आरोपावरून आंदोलनं करण्यात आली. या आंदोलनांनी अमरावती चांगलीच ढवळून निघाली. तो विषय संपतो न संपतो तोच आता तणाव पसरवणारी ही कृती समाजकंटकांनी केली आहे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. घर का सारा फर्नीचर दीमकों और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है. कोई बात नहीं, अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास्ट से निर्मित UPVC मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्ता पूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ. मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से. फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती. डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे. विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत. गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या स्पेशल स्क्वॉडने हातात शस्त्र घेऊन दहशत पसरवणाऱ्या 20 वर्षाच्या मुलाला ताब्यात घेतलंय. त्याच्याजवळील धारदार घातक शस्त्रही जप्त केलंय. 425 आर्म ऍक्ट नुसार कारवाई करण्यात आली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. गाडगेनगर हद्दीत रेकॉर्डवरील गुन्हेगार तसंच तडीपार आरोपी चेक करण्यासाठी स्पेशल स्क्वॉड पेट्रोलिंग करत असताना गुप्त माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार हा जय सियाराम नगर चौकात हातात शस्त्र घेऊन दहशत निर्माण करत आहे. पोलिसांनी पंचासमक्ष त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपली माहिती दिली. आशिष उर्फ छोटा जंगली साहब सिंग सागर, वय 20 वर्ष, विलासनगर येथील सहकारी दवाखान्याजवळ राहणार असल्याचं त्याने सांगितलं. त्याला ताब्यात घेऊन त्याच्या जवळील घातक शस्त्र पोलिसांनी जप्त केलं आणि गाडगेनगर पोलीस ठाण्यात 4 व 25 आर्म ऍक्ट नुसार कारवाई करण्यात आली. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे प्रभारी शिवाजी बचाटे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनात स्पेशल स्क्वॉड प्रभारी पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले, पोलीस हेड कॉन्स्टेबल ईशा खांडे, छोटेलाल यादव, मंगेश लोखंडे, पोलीस अंमलदार आशिष डवले, रणजित गावंडे, अमोल मनोहर, निवृत्ती काकड यांनी केली. शिक्षण घेऊन भविष्य घडवण्याचं वय या 20 वर्षाच्या मुलाचं आहे, परंतु गुन्हेगारी वृत्तीकडे वळून स्वतःचं भविष्य स्वतःच नासवून घेत असल्याचं दिसून येत आहे. मुंबई ठाण्यासारख्या महानगरातून चोरी केलेल्या दुचाकींची विक्री करणारं रॅकेट पोलिसांच्या हाती लागलंय. सदर चोरीच्या दुचाकी विकताना पुसद येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकाला अटक केली आहे. त्याच्याजवळून 7,14,000 रुपये किमतीच्या 8 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. मुंबई, ठाणे यासारख्या महानगरातून दुचाकी चोरी करायच्या व त्या इकडे विदर्भात आणून विकायच्या अशा चोरी केलेल्या दुचाकींची विक्री करणारं रॅकेट पुसद पोलिसांच्या हाती लागलंय. पुसद येथील प्रमोद पवार याने काही दिवसांपूर्वी पुसद बस स्थानकातून दुचाकी चोरली होती. तो ही चोरीची दुचाकी सध्या वापरत आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून प्रमोद पवारच्या घरी जाऊन त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याच्या घराच्या आडोशाला 4 दुचाकी आढळून आल्या. या दुचाकी योगेश वसंत पाचपिले, राहणार नाला सोपारा, ठाणे, मुंबई याच्याकडून विक्री करण्यासाठी गावी आणल्याचं सांगितलं. सदर दुचाकी या चोरीच्या असल्याचं निष्पन्न झाल्याने पोलिसांनी दुचाकीसह चोरट्याला अटक केली आहे. त्याच्याजवळून 7,14,000 रुपये किमतीच्या 8 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. झटपट श्रीमंत होण्यासाठी चोरीसारखे गुन्हे केले जातात. एका ठिकाणच्या दुचाकी आणून बेमालूमपणे दुसरीकडे विकणे, अशा बाबतीत बुद्धी लावण्यापेक्षा ती चांगल्या कारणी लावली तर त्यांचं भविष्य उज्ज्वल असेल यात शंका नाही.
यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला बँकेच्या बहुचर्चित 242 कोटींच्या घोटाळ्यात 100 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या घोटाळ्यातील अधिकारी व कर्मचारी या दोघांचा जामीन नामंजूर करण्यात आलाय. यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला बँकेच्या बहुचर्चित 242 कोटींच्या आर्थिक घोटाळ्यात 100च्या वर अधिक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान या घोटाळ्यातील अधिकारी आणि कर्मचारी या दोघांचा न्यायालयाने जामीन नामंजूर केला आहे. 79 जणांना तात्पुरता न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. त्याविरुद्ध एसआयटीने कंबर कसली आहे. त्यातूनच पौर्णिमा गिरटकर आणि वसंत मोहलीकर या महिला बँकेच्या तत्कालीन अधिकारी व कर्मचारी विरुद्ध एसआयटीने वरिष्ठ न्यायालयात जामीन नामंजूर करण्याबाबत आव्हान दिलं होतं. दरम्यान न्यायालयाने त्यांची बाजू ग्राह्य धरून या दोघांचा जामीन नामंजूर केला आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये जीटीपीएल चॅनल नंबर 73, फास्टवे मध्ये 256 नंबरवर तर सिटी केबल मध्ये चॅनल नंबर 92 वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तसंच सिटी न्यूजचं फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येतो आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. नमस्कार. नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 21 डिसेंबर 2024, वार शनिवार. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. जीवनात तुम्हाला काय भेटलं हे महत्वाचं नाही, तुम्हाला काय टिकवता आलं हे महत्वाचं आहे. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या भेटल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. एक नजर अन्य महत्वाच्या बातम्यांवर. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये जीटीपीएल चॅनल नंबर 73, फास्टवे मध्ये 256 नंबरवर तर सिटी केबल मध्ये चॅनल नंबर 92 वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तसंच सिटी न्यूजचं फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येतो आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. नमस्कार.